तर बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करत मंत्रालयामधल्या अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। ऐन अधिवेशनाच्या काळात मंत्रालयात नाट्यमय घडामोडी घडल्या। सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव बी.आर. गावित यांना आमदार कडू यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। याचा निषेध करत नूतनीकरण केलेल्या मंत्रालयाच्या इमारतीत अधिकाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। 1000 ते 1500 आंदोलक मंत्रालयाच्या प्रांगणात जमा झाले। बच्चू कडू यांच्या विरोधात कारवाईची मागणी आंदोलक अधिकाऱ्यांनी केली आहे। मंत्रालय कर्मचारी देखील या आंदोलनात सहभागी झाले। विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना उद्भवलेला हा पेचप्रसंग सरकार कसा हाताळतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार। माझे सहकारी अमित जोशी यांनी मंत्रालयातल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय, पाहूया। मंत्रालयातील कर्मचारी, सर्व प्रकारचे कर्मचारी या ठिकाणी आंदोलनाकरता या ठिकाणी उतरलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की आमदार बच्चू कडू यांनी एका डेप्युटी सेक्रेटरीला किंवा उपसचिवाला मारहाण केल्याचा आरोप आहे आणि म्हणूनच मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीनं या मंत्रालयाच्या मध्यभागी उतरत काम बंद आंदोलन सुरू केले आणि जोपर्यंत या आमदारावर कारवाई होत नाही तोपर्यंत काम सुरू करणार नाही, अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि तात्काळ कारवाई बच्चू कडू यांच्यावर करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी होत आहे। एकंदरीत हे सगळं प्रकरण बघितलं तर हे प्रकरण खूप मोठं वाढण्याची शक्यता आहे, कारण आता अधिवेशन पण चालू आहे। या अधिवेशनामध्ये सुद्धा बच्चू कडू यांनी मारहाण केलेल्या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे मंत्रालयामध्ये जे राज्याचं मुख्यालय, ज्या मुख्यालयातून राज्याचा कारभार आखला होतो तिथे अशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे। त्याच्यामुळे त्याचा परिणाम राज्याच्या इतर भागातील ठिकाणी कशा पद्धतीने होतो, हे आंदोलन आता किती दिवस सुरू राहणार आणि याच्यातून आता राज्य सरकार तोडगा कसं काढणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। आणि आपल्याबरोबर आता शासकीय राजपत्रित अधिकारी महासंघाचे मार्गदर्शक गदी कुलथेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। कुलथे सर, काय नेमका प्रकार घडलाय आणि काय महासंघाची मागणी आहे? मला मिळालेल्या माहितीनुसार आमदार बच्चू कडू महोदय यांनी मंत्रालयातील एका अधिकाऱ्याला विधान भवनामध्ये मारहाण केलेली आहे। ही अतिशय निषेधार्ह आणि निंदनीय घटना आहे। कुलथे साहेब, आपला आवाज नीट येत नाहीये। अधिकारी महासंघाच्या वतीनं जी.डी. कुलथे आपल्याला माहिती देत आहेत। या संपूर्ण घटनेच्या संदर्भामध्ये शासकीय कर्मचारी आणि अधिकारी अत्यंत आक्रमक झालेले आहेत आणि त्यांची मागणी आहे कारवाईची। बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप मंत्रालयामधल्या या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलाय। उपसचिव दर्जाचे अधिकारी, सामान्य प्रशासन विभागामध्ये उपसचिव दर्जाचे अधिकारी गावित आहेत, त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप होतो। आमदार बच्चू कडू यांनी या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। मंत्रालयाच्या प्रांगणामधली दृश्य आपण बघतोय। उपसचिव गावितांना आमदार बच्चू कडू यांनी मारहाण केली, या आरोपावरून काम बंद आंदोलन केलं। अधिवेशन सुरू आहे आणि हा पेचप्रसंग सरकारपुढे उभा झाला। मी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचा सरचिटणीस आहे। आपल्यापर्यंत तिथली सगळी ही दृश्य पोहोचतायत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकताय झी 24 तास वरती। मंत्रालयाच्या नवीन इमारतीमधल्या या दृश्यांकडे पाहताना दिसून येतंय स्पष्टपणे कर्मचारी आणि अधिकारी अत्यंत आक्रमक झालेले आहेत। ऐन अधिवेशन काळामध्ये ही अशी घटना घडली आहे। आता याकडं सरकार या पेचप्रसंगाकडे कसं बघतं? बच्चू कडू आहेत आपल्याबरोबर, आमदार बच्चू कडू आहेत। बच्चू कडू, नेमकी काय घटना झाली आहे ती आपण सांगा। तुमच्यावरती असा आरोप करण्यात येतोय, खरं तर हा आरोप नवा नाहीये। का सरकारी अधिकारी सारखे असे म्हणतात की बच्चू कडूंनी आम्हाला मारहाण केली? आजचा जो प्रकार आहे हा नेमका काय घडलाय उपसचिव गावितांबरोबर? अशोक जाधव नावाचा एक कर्मचारी आहे, सामान्य कर्मचारी। त्यानं एक निवासस्थान 1 वर्षाची मुदतवाढ मागितली होती। त्याची पत्नी हे हार्टनं बिमार आहे, हृदयविकारानं बिमार आहे। त्यांना त्याची एक मुलगी शाळेत आहे। ते म्हणत का ही शाळा किमान 1 वर्ष मला मुदतवाढ दिली तर मला थोडंसं व्यवस्थित होईल म्हणून मुदतवाढचा प्रस्ताव गाविताकडे दिला। गाविताने तो प्रस्ताव चुकून टाकला। मुदतवाढच्या ऐवजी ते नवीन निवासस्थान मागितलं असा प्रस्ताव करून मुख्यमंत्र्याकडे पाठवला आणि 1 वर्षाची पायपीट त्या जाधवाची सगळी वाया गेली।
मी त्यांना विचारायला गेलो तर तुम्ही मुख्यमंत्र्यालाच विचारा असं उद्धटपणे त्या गावीत माझ्यासोबत बोलत होते. म्हणतो साहेब मी आमदार आहे, तुम्हाला मी विचारलं पाहिजे, माहिती तर सांगा. ते धड माहिती पण सांगायला तयार नव्हतं आणि अतिशय टेरळ पद्धतीनं वागत होते. नेमकं काय घडलं? वादावादी झाली आपली? काय वादावादीच झाली. आम्ही काही मारहाण केली नाही. वास्तविक अशा कर्मचाऱ्याला मारायलाच पाहिजे, पण ते आम्ही मारलं नाही, त्याला वाचवलंय, नाही फक्त बोललो. आता कर्मचाऱ्यांचा जो महासंघ आहे, अधिकारी कर्मचाऱ्यांचा, राजपत्रित अधिकाऱ्यांचा महासंघ आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की मारहाण झालेली आहे, त्यांना धक्काबुक्की झाली आणि त्याचा निषेध करत आता सगळे मंत्रालयामध्ये आंदोलनाला बसलेत. परिस्थिती ही सगळी आपल्याला माहिती आहे. सांगा ना म्हणा, तुम्ही आतापर्यंत किती फाईल लपून ठेवल्या, काय करताय? मी मुख्यमंत्र्यांना या निमित्तानं विचारतोय, काय 6 मजले कधी दुरुस्त होईल? मंत्रालयातले 6 मजलेला होणारा त्रास तुम्ही जनतेला विचारा, लोकांना विचारा, का इथं किती चांगलं काम होतं. 7वा वेतन घेणाऱ्या कर्मचारी अधिकारी आता इथं खरंच आनंद होऊन जातं का? माझ्यासारख्या आमदाराला त्रास होत असं सामान्य माणसाची काय पायपीट या मंत्रालयात होते सगळं महाराष्ट्र ओळखतं ना. म्हणून त्यांनी काम काल परवा एका शेतकऱ्यांची आत्महत्या झाली तेव्हा एकही कर्मचारी खाली उतरला नाही. खरं 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 बच्चू भाऊ, आता प्रश्न असा आहे की हे सगळं मोठं प्रकरण झालंय, वाढले. आपण आमच्याबरोबर असेच राहा. आपल्याबरोबर जे अधिकारी महासंघाचे कुलथे आहेत ते देखील आहेत, सरचिटणीस आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात आणि त्यांना आपल्याला काही विचारायचं असेल तर तेही आपण बोलूयात. कारण चर्चेनं हा प्रश्न सुटतो का किंवा नेमकं घडलंय काय जे लोकांसमोर आलं पाहिजे. कुलते साहेब, आमदार बच्चू कडू स्वतः आपल्याबरोबर आहेत. ते म्हणतात मारहाण वगैरे अजिबात झाली नाही, पण अधिकारी माझ्याशी उर्मटपणे वागलेत आणि त्यातून वादावादी झाली, मारहाण झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मी त्या ठिकाणी आता पोहोचतो आहे. आमचे मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी खाली उतरलेले आहेत. तिथून मी त्यांच्याकडून प्रत्यक्ष नीटनेटकी माहिती घेतो आहे. परंतु आता राज्यामधला एकूण दुष्काळ, शेतकरी यांची हलाखीची स्थिती, यामध्ये अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी एकोप्यानं त्यांना मदत केली पाहिजे अशी सिच्युएशन आहे. अशा वेळेला कोणीतरी रागामध्ये काहीतरी चुकीचं पाऊल उचलणं हे काही बरोबर वाटत नाहीये, अयोग्य वाटतंय. याबद्दल आम्ही विचारपूर्वक निश्चितपणे भूमिका घेऊ. राज्याच्या जनतेलाही आम्ही बरोबर घेऊ इच्छितो. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी मिळून लोकांचं गाऱ्हाणं दूर करायचंय, त्यांच्या समस्या दूर करायच्यात. खरं खरं तुम्हाला तुमची काही बाजू मांडायची आहे का? तुम्हाला तुमची काही बाजू मांडायची आहे का? हे जे आंदोलन होतंय त्याच्याबद्दल तुम्हाला तुमची काही बाजू मांडायची? मी एक अर्ध्या तासाने आमच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करतो. जी, आमच्या जे अधिकारी महासंघ, मंत्रालयातील सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना यांच्याबरोबर आमची सल्लामसलत सुरू आहे. साहेब एक साधा असा प्रश्न आहे की ठीक आहे, त्यांना जर काही धक्काबुक्की झाली असेल किंवा काही घडलं असेल तर तो चर्चेनं प्रश्न सुटू शकतो, कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा पद्धतीने काम बंद करून सगळे कर्मचारी अधिकारी खाली आलेत. राज्याच्या ग्रामीण भागामधला माणूस पायपीट करत मंत्रालयात येतो, काम बंद करणं योग्य आहे का? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. प्रत्यक्ष काय घटना घडलेली आहे याचा नीटनेटका तपशील अजून माझ्यापर्यंत आलेला नाही. परंतु अशा वेळी सर्वांनी डोकं शांत ठेवून आणि जनतेला कुठला त्रास होणार नाही आणि अन्याय झाला असेल तर त्याला मात्र वाचा फुटलीच पाहिजे, त्याचा निषेध केलाच पाहिजे, वाचा फोडण्याचा. बच्चू भाऊ, वाचा फोडण्याचा हा मार्ग योग्य वाटतो का तुम्हाला? तुमची काही बाजू मांडायची आहे का? अधिकारी महासंघाची सरचिटणीस प्रश्न आहे का तुम्ही आता जर पाहिलं आपण व्यवस्थित, खरोखरच आपण समाधान करतो का? किती फाईल आहे? तुम्ही आय एस ऑफिसरला 2-2 बंगले दिलात, त्यांना तुम्ही काढू शकले नाही. एका साध्या कर्मचाऱ्यांना तुम्ही मुदतवाढ देताय, त्याचं एवढं लहानसं काम, हा कर्मचारीच आहे, या लहानसं काम त्याचे बायको बिमार असताना, हार्टनं बिमार असताना त्यांना मुदतवाढ न देण्याचं कारण काय? काय बरं आपण पॉझिटिव्ह वागले नाही? इथे किती आय एस ऑफिसर आहे ज्यांचे दोन्ही इकडे बंगले आहे, इथे राहतात आणि तिकडे राहतात, त्याच्यावर काय करणार तुम्ही? अगदी खरं बच्चू कडू, या बाबतीमध्ये जे काही योग्य आहे तेच विचारपूर्वक ठरवूया. तर डोक्यामध्ये राग घेऊन किंवा कोणावर मारहाण करून किंवा हा प्रश्न सुटत नसतात. आपण सगळे मिळूनच जनतेचे सेवक आहोत वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे आपण शांत डोकं ठेवून त्याच्यावर असल्या परिस्थितीतून मार्ग काढला पाहिजे आणि काही समस्या निर्माण होईल असं कळायला नको. बच्चू साहेब, आपण नाही कुलते साहेब, आताची जी परिस्थिती म्हणजे नेहमीच काय म्हणजे महसूल कर्मचारी असतील, बाकी इतर लोक असतील, त्यांच्यावरती हल्ला झाला, माफियांनी काही त्रास दिला तर आम्ही माध्यम म्हणून या सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतो. पण मंत्रालयामधले वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्रालयामध्ये काम करणाऱ्या लोकांनी काम बंद आंदोलन करून अशा पद्धतीनं हे आंदोलन करणं पटत नाही, आपल्यालाही ते पटत नाही. तुम्ही असं म्हणताय अशी वेळ यायला नको, अशी वेळ खरंच यायला नको. बच्चू कडू, या सगळ्या मानसिकतेवरती तुम्ही सतत आवाज उठवता, तुम्ही सतत बोलता, पण तुमची भूमिका थोडीशी आक्रमक असल्याने या अशा सगळ्या प्रसंगांना तुम्हाला सामोरं जावं लागतं का? किंवा
असं करायला तुम्हाला भाग पाडलं जातं किंवा तुमच्या स्वभावानुसार तुम्ही रिॲक्ट होता, अशी परिस्थिती निर्माण होते का? अधिकारी तशी परिस्थिती निर्माण करतात का? आणि हे खरंच थांबलं पाहिजे का? बिलकुल थांबलं पाहिजे, त्या मताचं मी आहे. आम्हाला काही त्याची हौस नाही आहे. पण तुम्ही एक सांगा, काय पूजा करायची का आता अधिकारी चांगले वागते ते? आपण त्यांच्यावर कारवाई करतो म्हटलं, कित्येक कर्मचारी अधिकारी असे आहे का निलंबन करून 75% पगार घेतोय? काय होतं यांच्यावर? तुम्ही आता महाराष्ट्रभर जर फिरले तर तुम्ही विचारा ना जनतेला, खरोखरच अधिकारी कर्मचाऱ्याकडून तुम्हाला काय भेटतं म्हणून. आउटपुट काय ते शोधा ना. हे खरं आहे बच्चू कडू, आमदार म्हणून तुमचं काम, तुमच्या संघटनेचं काम, याच्याबद्दल शंका नाही. आज या मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे. आज रात्री या विषयावरती जर विशेष चर्चा असली, आपण याल का? कारण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. असं सतत का होतं रोकठोक मध्ये? आपण आज संध्याकाळी या मुद्द्यावर चर्चेला याल का? हो, येऊ. या सगळ्या विषयावरती येऊ. एक गोष्ट महत्वाची आहे, सगळा महाराष्ट्र आता आपल्या दोघांनाही ऐकतोय. कुलते साहेब, यात एक गोष्ट अशी आहे की बच्चू कडूंची भूमिका आपण समजू शकतो, पण जेव्हा राजकीय झुंडशाही होते किंवा राजकीय गुंडगिरी होते तेव्हा आम्ही सतत आपल्या पाठीशी उभे राहतो. सगळेच अधिकारी कर्मचारी कामचुकार आहे असं अजिबात नाही. पण जसं आपण म्हणताय, सेवा दोघांनी मिळून केली पाहिजे. या प्रकरणात आता काय तोडगा निघेल किंवा काय तोडगा निघावा अशी आपली इच्छा आहे? जनतेचं समाधान होईल, जनतेला त्रास होणार नाही. आणि कोणी जर ओव्हर अकस्मात असेल तर त्यांना सुद्धा याच्यामधून धडे घेतले पाहिजेत, असंच आमची भूमिका राहील. हा विषय खूप महत्वाचा आहे, कारण या अशा क्लायसेसमुळे अनेक ठिकाणी तहसीलचं काम असेल, जिल्हाधिकारी कार्यालयामधलं काम असेल, अगदी आता मंत्रालयापर्यंतची ही परिस्थिती आहे. लोकांची कामं थांबतात, अडतात. आज रात्री 9 वाजता आमच्या विशेष संपादकीय कार्यक्रमात रोकठोकमध्ये आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत. आपण दोघंही या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलंय, कारण प्रश्न शेवटी जनतेच्या कामांचा असतो. बच्चू कडू, आज मंत्रालयामध्ये हे आंदोलन झाल्यानंतर आता काय परिस्थिती दिसते? लांब लांबनं लोक आले असतील, त्यांची कामं थांबली आहेत सगळी. हॅलो बच्चू कडू, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा, बोला. आज आता हे सगळं आंदोलन झालं, तुम्ही कुठल्या तरी एका कामासाठीच त्या अधिकाऱ्याकडे गेला होता, तुमचा वाद झाला. आता हे आंदोलन झाल्यानंतर तुम्ही मंत्रालयात परिस्थिती बघितली असेल, अधिवेशन सुरू आहे, लोक त्यांची कामं घेऊन येतात, काय परिस्थिती? काम बंद असताना सुद्धा हे काम कुठे करतात? माझं काम केलं नाही म्हणूनच आरोप होता ना जी. आंदोलनात तर काम करतच नाही, आंदोलन नसल्यावरही कुठे काम करतात? कुलते साहेब, अधिकारी काम करत नाहीत म्हणून लोकप्रतिनिधींना अशा पातळीपर्यंत जावं लागतं? अहो, अधिकारी काम करतायत म्हणूनच तर राज्याचं प्रशासन आणि शासन चाललेलं आहे. अधिकारी फार मन लावून काम करतात. संकटकाळी ते अधिक वेळ थांबून काम करतात, सुट्यांच्या दिवशी येऊन काम करतात. तर लोकप्रतिनिधींनी सुद्धा संयम ठेवणे, नीट त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन विषय मांडणे, हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे. आपण सर्वजणांनी शांतताप्रिय असलं पाहिजे. शांततेने आपले प्रश्न मांडता येतात, आक्रस्ताळेपणाने प्रश्न मांडले पाहिजेत. ही काही भूमिका आम्हाला पटण्यासारखी नाही बुवा. बच्चू कडू, काय म्हणणं आहे आपलं? आक्रस्ताळेपणानं भूमिका मांडणं हे पटत नाही असं ते म्हणतात, पण तशी वेळ काय येते? यायला नको, जाणीवपूर्वक या काही गोष्टी केल्या नाही, त्यांना रागवलं तर त्यांना एवढं त्यांनी आकलन करणं काही गरजेचं नाही आहे. आम्ही फक्त राग काढलेला आहे, रागवलाय त्यांना, मारहाण तर केलीच नाही. आता ते खोटं बोलून जर हे सगळं उभं करत असेल तर त्याला पर्याय नाही ना. खरं, या सगळ्यात नेमकं काय घडलं? आणि असे प्रसंग सतत घडत असतात. आज तो मंत्रालयात घडलाय म्हणून मोठी बातमी झाली आहे, पण स्थानिक पातळीवरती लोकांना अशा आंदोलनांमुळे अनेकदा समस्यांना तोंड द्यायला लागतं. प्रत्येक कर्मचारी किंवा अधिकारी कामचुकार असंही नाही, किंवा प्रत्येक राजकीय नेता चांगल्या कामाकरताच दबाव आणतो असंही नाही. मात्र या विषयावरती चर्चा व्हायला हवी, कारण शेवटी जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आज रात्री 9 वाजता आमच्या विशेष संपादकीय कार्यक्रमात रोकठोकमध्ये आपण या विषयावरती चर्चा करूयात. बच्चू कडू आणि कुलते साहेब, 9 वाजता आपण दोघांनी येण्याचं मान्य केलं आणि या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. तुर्तास यातून चांगला सकारात्मक तोडगा निघावा अशीच इच्छा आहे. धन्यवाद आपल्या दोघांचे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.